हॅलो फ्रेंड्स, आज B.Ed सेकंड इयर या वर्गातील 4 सेमिस्टरमधील सब्जेक्ट व्हॅल्यू एज्युकेशन याचे मूल्य संकल्पनाचे नोट्स आपण पाहणार आहेत. ज्यामध्ये मूल्य संकल्पना म्हणजे काय, त्याची डेफिनेशन किंवा त्याचा प्राचीन काळापासून मानवी जीवनात मूल्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व कशा प्रकारे प्राप्त झाले याचा तुम्हाला संदर्भ देणे गरजेचे आहे. त्याच्यातूनच मूल्य संकल्पनेचा विकास कसा झाला, समाजातील व्यक्तींचे चांगले वर्तन किंवा तसेच नैतिकता या सामाजिक तत्वांना कशा प्रकारे मदत करते ते महत्त्वाचे आहे. त्यानंतर मूल्य दृष्टिकोन कशा प्रकारे ठरला जातो किंवा कशा प्रकारे विकसित झाला, त्यानंतर त्याचे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन, तात्विक दृष्टिकोन, नैतिक दृष्टिकोन आणि सामाजिक दृष्टिकोन अशा प्रकारचे विविध दृष्टिकोन तेथे मेन्शन करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये तुम्ही हर एक दृष्टिकोनच्या रिलेटेड मूल्य कसे आपण सांभाळू शकतो ते तिथे मेन्शन करू शकतात. तसेच पुढे जाऊन पाहिलं तर मानसशास्त्रीय दृष्टिकोन देखील आहे, शैक्षणिक दृष्टिकोन देखील आहे, ज्यामध्ये मूल्य संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होण्यासाठी आपणास मदत होते. त्यानंतर व्हॅल्यू इज डिफाइंड ॲज एन्ड्युरिंग बिलीफ, अ स्पेसिफिक मोड ऑफ कंडक्ट ऑर एंड स्टेट ऑफ एक्झिस्टन्स अलॉंग अ कंटिन्यू ऑफ टेम्पल. तर अशा प्रकारे तुम्ही मूल्यांचा किंवा व्हॅल्यूजची डेफिनेशन देऊ शकता. त्याच्यानंतर मूल्याचे स्वरूप सांगणे गरजेचे आहे. मग मूल्याचे स्वरूप म्हणजे काय, तर मूल्याचा अर्थ लक्षात घेतल्यामुळे आपापल्या मूल्याचे स्वरूप समजण्यास मदत होते. मूल्याचे स्वरूप बहुविध असल्यामुळे लक्षात येते. यावरून मूल्याचे स्वरूप पुढील प्रमाणे स्पष्ट करता येते. मग कोणकोणते मूल्य असतील, तर स्वरूपमध्ये पहिला स्वरूप आहे तात्कालीन मूल्य असेल किंवा शाश्वत मूल्य असेल, नैसर्गिक मूल्य, उद्गामी स्वरूप, विविधता, तात्विक, हे अशा प्रकारचे मूल्याचे वेगवेगळे स्वरूप दिसून येतात. या मूल्यांचा मूल्य स्वरूप या पॉइंट अंतर्गत समाविष्ट करणे गरजेचे आहे. परीक्षेच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर लिहित असता तेव्हा या सर्व पॉइंट्सचा उल्लेख करणे महत्त्वाचे असते. त्याच्या पुढील आदर्शवादी, मार्गदर्शक, प्रेरणादायी, विश्वसनीय अशा विविध प्रकारचे मूल्याचे स्वरूप देखील तुम्ही मेन्शन करू शकतात. सहसा मुद्देसूद लिहिण्यापेक्षा पॅराग्राफ फॉर्ममध्ये कधीही आन्सर लिहिलेले बेटर पडते. त्याच्यानंतर पुढे जर पाहायला गेले तर या मूल्यांचा कशा प्रकारे आपल्या मानवी जीवनात उपयोग होतो ते देखील तिथे स्पष्ट करणे गरजेचे आहे. तसेच आधुनिक युगातील मूल्य शिक्षणाची गरज काय आहे ते सुद्धा पटवून देणे महत्त्वाचे असते. जसे आधुनिक युगात विकासाबरोबर अनेक समस्यांना तोंड देणे असेल किंवा प्रदूषण, लोकसंख्या, पाणी टंचाई, ओझोन वायू कमतरता या समस्या समाविष्ट असतात. तर या सर्वांचा उपाय म्हणून पर्यावरण साक्षरता, शुचिता किंवा वृक्षारोपण, प्राणी संवर्धन या सर्व मूल्यांची जोपासना करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर शालेय, महाविद्यालयीय स्तरावरती मूल्य शिक्षणाचे आवर्जून त्या मूल्य शिक्षण काय, त्याचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असते. तसेच मूल्य शिक्षणाची काही उद्दिष्टे आणि उद्दिष्टे तपशीलवार आहेत. जसे की आदराची भावना वाढवणे, नैतिक वर्तनाला प्रोत्साहन देणे, आत्मजागरूकता करणे, तसेच सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देणे, एनर्जिंग लाईफ लॉंग लर्निंग अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे तपशील तिथे मेन्शन करू शकतात. Value education aims to encourage lifelong learning and commitment to the personal growth and development. This means promoting love of learning, encouraging individuals to take a new challenge and explore new idea. त्यानंतर मूल्य स्रोत म्हणजेच कोणत्या स्रोतातून किंवा कोणत्या ठिकाणाहून मूल्यांची जोपासना करता येते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मूल्य स्रोत जो आहे तो मानव आहे. मानवच हा मानवी मूल्यांचा मूलभूत स्रोत आहे. मानवाने आपल्या जीवनातील अनुभवातून या मूल्यांची निर्मिती केली. जीवन संघर्षातून या मूल्यांची निर्मिती झालेली दिसून येत असते. त्यामुळे मानव हा प्रथम स्रोत आहे. त्यानंतर समाज देखील हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे मूल्य जोपासण्याकरिता. नीतिमय मानवी मूल्य निर्मितीस प्रेरक ठरतात. समाजातील वैचारिक संघर्ष, अनुभव यामधून मूल्य विकास झालेला आपणास दिसून येत असतो. त्यासाठी समाज ज्याप्रमाणे गतिमान आहे त्याप्रमाणेच मूल्य देखील आपल्यामध्ये तेवढेच फास्ट रुजले जात असतात. अशा प्रकारे समाज देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. पुढचा स्रोत आहे कुटुंब. कुटुंब हे मानवी मूल्याचे संस्कार केंद्र होय. मानवाला त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कुटुंबामध्येच धडे दिले जातात. संस्कार रूपी मूल्यांचे संक्रमण, संवर्धन कुटुंबामधून होते. कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, माया, ममता अशा मूल्यातून कौटुंबिक मूल्य संवर्धन होते. कुटुंब ही मूल्य शिक्षणाची पहिली शाळाच होय.
अशा प्रकारे कुटुंब देखील सर्वात महत्वाचा स्रोत आहे. पुढची आहे भाषा. 4 नंबरला भाषा आहे ॲज अ स्रोत म्हणून ओळखलं जातं. भाषा हे मानवी संप्रेषणाचे म्हणजेच कम्युनिकेशनचे प्रमुख साधन होय. मानवी विचार भाषेच्या माध्यमातून संप्रेषित होतात. भाषा संवेदनातून मानव आपले मत प्रकट करू शकतो. भाषेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मूल्य विकास होत असतात. पुढची स्रोत आहे कला. मानवी भावभावनांना प्रगट करण्यासाठी माध्यम म्हणजे कला होय. विविध कला जसे शिल्पकला, चित्रकला, गायनकला, वादनकला, नृत्यकला, संभाषण कला, लेखन कला, अभिनय कला, चित्रकला यामधून कलात्मक मूल्य उदयास येतात. तसेच एकाग्रता, जीवानुभूमकता, सौंदर्यदृष्टी, रसस्वाद, आस्वाद या सुद्धा मूल्यांचा त्यामध्ये वापर केला जातो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच BEd या डिग्रीसाठी लागणाऱ्या विविध नोट्ससाठी हा चॅनल तुम्हाला हेल्पफुल ठरेल. थँक्यू.